जय भोलेनाथ. मित्रांनो, मी चाललो आता मच्छिंद्रनाथाच्या समाधीचे दर्शन करायला भावांनो. हा बघा, हा रोड दिसतो तुम्हाला, हा कच्च्या रोडने चालतोय भावांनो. हा कच्चा रोड इक्वलनं जाऊन आपल्याला तिकडे जायचं आहे, त्या डोंगराच्या पलीकडं. फक्त 2 किलोमीटरला बाकी आहे भावांनो. मंदिर मच्छिंद्रनाथाच्या समाधीचं आपण दर्शन करू आपण अर्धा तासानंतर. आणि भावांनो, हा कच्चा रोड याच्यासाठी पकडला कारण की हा शॉर्टकट होता. शॉर्टकट मारून आपण लवकर पोहोचूया, लवकर दर्शन करूया. आणि डोंगर बघा भावांनो, किती भारी नजारा दिसते, एक नंबर सुंदर वाटते भावांनो, एक नंबर. आणि आपल्याला मेन रोड पण होता, पण मेन रोडने गेलो नाही, आपण या कच्च्या रोडने आलो कारण की आपल्याला लवकर दर्शन करायचे आहेत. आणि मित्रांनो, आपण सकाळपासून या रोडाने चालतो, तर या रोडाने मला चाय प्यायला पण कुठे भेटलं नाही आहे, आंघोळ करायला सुद्धा पाणी भेटलं नाही भावांनो. सकाळपासून चाय पण पेलो नाही, विषय नाही. पण आपण जाऊया आता, 2 किलोमीटरला मंदिर आहे, मच्छिंद्रनाथाची समाधी आहे, तिथं जाऊन आपण चाय पण पिऊ. तिथं आंघोळ करायची व्यवस्था असली तिथं आंघोळ पण करूया. पण बिना आंघोळचं चालण्याला मुश्किल आहे, विषय नाही, तरी ॲडजस्ट करूया भावांनो. तुमच्या भावाच्या यात्रेला तुम्ही पण सपोर्ट करा. आणि आज माझ्या यात्रेला 272 दिवस झाले भावांनो. 4 धाम 12 ज्योतिर्लिंग यात्रा आणि माझा 6वं ज्योतिर्लिंग कृष्णेश्वरला चाललो होतो भावांनो मी. तर मधी मला खबर पडली की मधी महादेवाचे अवतार मच्छिंद्रनाथाची समाधी भेटणार तुला, तर दर्शन करून जा. तर भावांना आपण दर्शन करायला चाललो मच्छिंद्रनाथाच्या समाधीचे. माझं सौभाग्य आहे की त्यांचे दर्शन, त्याच्या समाधीचे दर्शन मला होणार. आणि तुमचं पण सौभाग्य भावांनो की तुमचा भाऊ व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दर्शन करवणार. फक्त तुमचं काम एवढंच की तुमच्या भावाच्या यात्रेला सपोर्ट करा, कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा आणि तुमच्या भावाचा व्हिडिओ शेअर पण करा. हर हर महादेव. जय श्री महाकाल. नमः पार्वती पते. हर हर महादेव. शंभू शंकरा.